चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट सर्व माता बहिणींसाठी सर्व महिलांसाठी खुशखबर आहे। तर वरून ऑर्डर आलेले आहे। वरून काय ऑर्डर आलेले आहे ती ऑर्डर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुमच्यासाठी ही खुशखबर आहे, गुड न्यूज आहे। तसेच अजून एक नवीन अपडेट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय काय आहे, तो निर्णय ऐकल्यानंतर तुम्ही खुश व्हाल, 100% खुश व्हाल। जरी तो निर्णय बद्दल माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही 100% खुश होणार आहात। तर काय निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी, तो निर्णय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच वरून काय ऑर्डर आलेला आहे ती ऑर्डर पण तुम्हाला सांगतो, म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपच दमदार अपडेट आणि खूपच महत्त्वाची खुशखबर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि ही जी खुशखबर आहे ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे, आणि ज्यांना पैसे भेटायचे अजून बाकी आहेत त्यांच्यासाठी पण ही खुशखबर आहे। म्हणजे ज्यांना पैसे भेटले आणि ज्यांना पैसे नाही पण भेटले अशा सर्वांसाठी, म्हणजे सर्व महिलांसाठी, महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी ही खुशखबर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। तर व्हिडिओला तुम्ही पहिले लाईक करा, कारण महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बघा माता बहिणींनो, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्यावरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। चला काय माहिती आहे आपण आता जाणून घेऊया। पहिले आपण काही प्रश्न बघणार आहोत, काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो, त्यानंतर तुम्हाला जी काही नवीन ऑर्डर आहे किंवा नवीन खुशखबर आहे ती तुम्हाला मी सांगतो। हे बघा, तुम्हाला इथे रांगेत सर्व महिला दिसत असतील, तर या महिला रांगेत का आहेत, कारण या महिलांचं जे काही बँक खातं आहे ते आधारशी लिंक नाही। आणि हाच प्रॉब्लेम खूपच महिलांना येत आहे, भरपूर महिलांना हाच प्रॉब्लेम आलेला आहे की आधार जे आहे ते बँकेला लिंक नाही। त्यामुळे ही गर्दी तुम्ही बघू शकता, भरपूर गर्दी। आता तुम्ही तुमच्या भागात बघा, तुमच्या जिल्ह्यात बघा, तुमच्या तालुक्यात बघा, सर्व ठिकाणी तुम्हाला गर्दीच गर्दी महिलांची दिसत आहे। का गर्दी आहे, कारण अनेक माता बहिणींचं आधार लिंक नाही बँकेला, त्यामुळे ही गर्दी आहे। आणि जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करत नाही बँकेला तोपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला बँक खात्यात पाहायला मिळणार नाही। चला आता आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर पहिला जो प्रश्न आहे बघू शकता, सर मी 7 तारखेला पोर्टलवर फॉर्म भरला पण अजूनही पेंडिंग दाखवत आहे, आधार सीडिंग ओके आहे। म्हणजे यांचं सर्व ओके आहे, अजून पण यांचं जे काही फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि यांनी वेबसाईटवरती फॉर्म भरलेला आहे। बघा वेबसाईटवरती जे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांचे फॉर्म हे आता अप्रूव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा कालपासूनच ते सुरुवात झालेली आहे अप्रूव्हल व्हायला। तुमचा पण फॉर्म आता 1-2 दिवसात अप्रूव्हल होऊन जाणार आहे, तुम्हाला थोडं अजून वेट करावं लागणार आहे। जरी जास्त टाईम लागला तर जास्तीत जास्त किती टाईम लागेल, 31 ऑगस्टपर्यंत, 31 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त टाईम लागणार आहे। परंतु शक्यतोवर 1-2 दिवसात तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल होऊन जाणार आहे, टेन्शन घेऊ नका। त्यानंतर जे आधार लिंक आहे तरी पैसे आले नाही, बघा आधार लिंक आहे यांचं परंतु अजून यांना पैसे आले नाही। सपोज यांचं काय झालं असेल, 14 ऑगस्ट, लक्षपूर्वक ऐका, 14 ऑगस्टची जी तारीख आहे या तारखेनंतर यांचा फॉर्म हा अप्रूव्हल झाला असेल, त्यामुळे यांना पैसे भेटलेले नाहीत। आलं लक्षात, हे पण कारण असू शकतं। चला पुढील अपडेट म्हणत आहे, पुढील प्रश्न आपण बघणार आहोत। सर जिस नंबर से पहले फॉर्म भरा था वो नंबर बंद हो गया और फॉर्म रिजेक्ट हो गया, तो दूसरे नंबर से भर रहे हैं बट नहीं हो रहा है, तो क्या करें, आधार और अकाउंट नंबर ऑलरेडी हैज़ बीन टेकन ऐसा बता रहा है, मेरे जिस नंबर से फॉर्म भरा था वो बंद हो गया, मैं कैसे भरूँ फिर फॉर्म। आता यांचा जो प्रश्न आहे नीटपणे समजून घ्या, तो ठीक से सुनिए। आपने जो फॉर्म भरा है पहले, जो रिजेक्ट हो गया है, जो रिजेक्ट झालेला आहे
तर जो तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यानंतर तुम्ही जरी दुसरा फॉर्म भरायला गेले, मग तुम्ही ॲपवरती भरायला गेले किंवा वेबसाईटवरती भरायला गेले तर तुम्हाला बघा ऑलरेडी असा नाव येईल, ऑलरेडी हॅज बीन टेकन असं नाव येईल, अकाउंट नंबर आणि आधार ऑलरेडी असं म्हटलेलं असेल. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही पहिले फॉर्म भरलेला आहे ते ऑलरेडी सबमिट झालेला आहे. जो तुमचा डाटा आहे तो सरकारकडे जमा आहे, परंतु त्यामध्ये काही त्रुटी आहेत, ज्या त्रुटी तुम्हाला सुधारायच्या आहेत. रिजेक्टचं ऑप्शन येत आहे ना, तर काय करा, तुमचं ॲप अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटेल. एडिट करून तुम्ही ते चूक दुरुस्त करा, परत सबमिट करा, तुमचं फॉर्म ओके होऊन जाणार आहे. दुसरा फॉर्म भरू नका. दुसरा फॉर्म भरायला गेले तर ऑलरेडी सांगत आहे ते डायरेक्टली आधार आणि अकाउंट ऑलरेडी आहे तुमचं तिथे जमा असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे तुम्हाला एडिट करून ते तुम्हाला दुरुस्ती करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नवीन फॉर्म भरायची लिंक सांगा. तर नवीन फॉर्म म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही काय करा, लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे. लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ही जी वेबसाईट आहे ही तुम्हाला गुगलवरती मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता. आणि वेबसाईटवरती कसा फॉर्म भरायचा याबद्दल ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला, तो व्हिडिओ बघून तुम्ही ते करू शकता. दादा माझा आधार लिंक आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत, अप्रूव्हल झाल्याचे मॅसेजसुद्धा आला आहे, प्लीज बघा ना. आता यांचं म्हणणं आहे की आधार लिंक आहे, ठीक आहे, तुमचं आधार लिंक आहे, ओके आहे. त्यानंतर तुमचे पैसे आलेले नाहीत, फॉर्म तुमचा अप्रूव्हल झाला आहे, तुम्हाला मॅसेज देखील आलेला आहे. मग काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पैसे का भेटले नाहीत? तर व्यवस्थित नीटपणे समजून घ्या. जरी तुमचा फॉर्म 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला पैसे आता भेटणार नाहीत. तुम्हाला पैसे जे आहेत ते सप्टेंबर महिन्यात 3 महिन्याचे 4,500 रुपये भेटणार आहेत. ओके. 3 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत नंतरून, जरी तुमचा 14 ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तर. ओके. आणि जरी 14 ऑगस्ट पहिलेच जरी तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे आणि सर्व आधार लिंक वगैरे सर्व ओके आहे तर तुम्हाला जे पैसे आहेत आता हळूहळूपणे सर्व बँक खात्यामध्ये पैसे येत आहेत. तर तुमचे पैसे अडकले असतील ते बरोबर तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. ओके. काही टेन्शन घेऊ नका, कारण तुमचं सर्व ओके आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं पूर्ण ओके आहे, तुम्हाला पैसे भेटणारच आहेत. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, रिजेक्ट झाला आहे. आता ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांनी परत फॉर्म भरू नका. परत फॉर्म भरायला गेले तर तुम्हाला बँक अकाउंट ऑलरेडी किंवा आधार ऑलरेडी असं तुम्हाला तिथे पाहायला मिळेल, काही फायदा नाही. त्यामुळे तुम्हाला एडिटचं ऑप्शन तुम्हाला भेटलेलं आहे, ते एडिटचं ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे दुरुस्त तुम्हाला जे कारण दिलं आहे की कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे ते कारण सुधारा, ते दुरुस्त करा आणि परत सबमिट करा एडिट करून. ओके. पुढे बघा, 10 ऑगस्टला अर्ज सबमिट केला आहे, पेंडिंग मेसेज येत आहे. बघा 10 ऑगस्टला यांनी फॉर्म भरला तरी यांचा पेंडिंगच येत आहे. आता पेंडिंग तुमचा येत असेल तर 31 ऑगस्ट ही तारीख सांगितलेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म 31 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. चला आता आपण वरून काय ऑर्डर आलेला आहे, वरून काय ऑर्डर आलेला आहे, वरून ऑर्डर. तर वरून काय ऑर्डर आलेला आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत. तसेच मुख्यमंत्री साहेबांनी एक गुड न्यूज दिली आहे, तर ही गुड न्यूज ऐकल्यानंतर तुम्ही सर्वजण खुश होणार आहात. तर माता बहिणींनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा. ती खुशखबर काय आहे तुम्हाला सांगतो बघा. तर तुम्हाला एक महिन्याला किती पैसे द्यायचं ठरलं आहे, एक महिन्याला सरकारचं काय ठरलं आहे, 1500 रुपये ठरलेलं आहे. राईट, 1500 रुपये ठरलं आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी एका सभेत बोलताना त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही पुढे चालून हे जे 1500 रुपये आहे तुम्हाला दरमहा भेटणार आहेत, तर हे 1500 रुपयेचं आम्ही डायरेक्टली 2000 करणार आहोत. 2000 रुपये करू आम्ही पुढे चालून. त्यानंतर जरी सरकार जरी आमचं बडकट झालं किंवा पुढे चालून जरी अजून निर्णय झाले तर आम्ही हे 2000चे 2500 करू, 2500 करू. त्यानंतर अजून त्यांनी बोलता बोलता अजून म्हटलं की 2500चे आम्ही अजून पुढे 3000 पण करू शकतो, म्हणजे महिन्याला डायरेक्टली 3000 रुपये. आता तुम्हाला जे 3000 रुपये भेटत आहेत ते तुम्हाला एका महिन्याचे नाही, ते 2 महिन्याचे 1500 रुपये आहेत, जुलै आणि ऑगस्टचे. आणि आता पुढे जे निर्णय होऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली एका महिन्यात 3000 रुपये किंवा 2500 किंवा 2000 असं एक काहीतरी फिक्स रेट होऊ शकतो.
म्हणजे 1500पेक्षा पण जास्त पैसे तुम्हाला भेटू शकतात महिन्याला, असं मुख्यमंत्री साहेबांनी एका सभेत बोलताना ते म्हटले की आम्ही 1500वरून डायरेक्टली तुम्हाला पैसे 2000 पण करू शकतो किंवा 2500 किंवा 3000 पण महिना करू शकतो. त्यामुळे हा निर्णय बाकी आहे, फक्त त्यांनी घोषणा केलेला आहे. तर ही खुशखबर होती तुमच्यासाठी. तुम्ही ही अपडेट ऐकल्यानंतर खुश झालेला असाल, कारण तुमचे 1500 रुपये हे पुढे चालून वाढू पण शकतात. ओके. त्यानंतर वरून ऑर्डर काय आलेले आहे, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. वरून ऑर्डर मित्रांनो, ही जी वरून ऑर्डर आहे, वरून ऑर्डर म्हणजे बघा, जो 1 रुपया तुम्हाला पाठवला जात आहे तांत्रिक पडताळणीसाठी, मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल पण निर्णय घेतला आहे. तर 1 रुपया आता पाठवू नका, डायरेक्टली 2 महिन्याचे 3000 रुपये जे आहेत जुलै आणि ऑगस्टचे, ते डायरेक्टली सर्व माता बहिणींच्या अकाउंटवरती पाठवून द्या, असे वरून ऑर्डर देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी. आता सर्व अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिले की आता 1 रुपया टाकत बसू नका, डायरेक्टली त्यांच्या खात्यात 3000 रुपये टाकून द्या, असं मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिलेले आहेत. बघा, या महत्त्वाच्या अपडेट होत्या मित्रांनो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही रोज अपडेट, नवीन निर्णय, सर्व माहिती येत आहे. आणि ATB गुरुजी यूट्यूब चॅनल एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सत्य माहिती आणि सर्व महत्त्वपूर्ण छोटेसो किंवा मोठेसो सर्व अपडेट तुम्हाला फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा, जी गर्दी चालू आहे आता, बघा आधार लिंकसाठी, म्हणजे बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठी गर्दी चालू आहे. त्यामुळे जे लवकरात लवकर तुम्ही आधार लिंक करून टाका बँकेला, कारण ते केल्यावरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर सर्व माता बहिणींनो, माझ्या बहिणींनो, महिलांनो, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.